आणि या वयामध्ये मुलांचं मन किती ॲक्टिव्ह असतं हे फक्त मुलं आणि मला माहिती आहे. पालकांना थोडंफार माहिती असतं, पण पालक बोलू शकत नाही. पण मुलांना मला चांगलं माहिती आहे की आपलं मन काय काय करतं. एक व्यक्ती होता, तो व्यक्ती जंगलामध्ये तपश्चर्या करायचा. एक दिवस देव त्याला म्हणाला की बाळ माग, तुला काय हवंय? तो म्हणला, मला भूत बाटलीत बंद करण्याची विद्या हवी आहे. लोकांच्या मागण्या काही पण असतात, पण देव देव आहे, बरोबर आहे की नाही? देव ती पूर्ण करायलाच बसलाय. कित्येक जणांची मेडिकलची सीटची मागणी देवाने पूर्ण केली आहे, बाकीच्यांची बहुतेक पुढच्या वर्षी करेन. तर त्या देवाने त्या माणसाला ती विद्या दिली. आणि यांनी काय केलं, यांनी एक भूत बाटलीमध्ये बंद केलं. आता यांनी विचार केला, आता भूताला तर पकडलंय, आता काय करायचं? म्हटलं याला विकून टाकू बाजारात नेऊन. तो ते बाटली बंद भूत घेऊन आला बाजारामध्ये विकायला. बाजारामध्ये बरेच लोक आलेले होते. तिथे एक श्रीमंत व्यापारी आला. या व्यापाराचा व्यवसाय वेगवेगळ्या देशांमध्ये विस्तारलेला होता, मोठा व्यवसाय होता, मोठा व्यापारी होता. आणि त्याला वाटलं, यार हा व्यक्ती काय घेऊन बसलाय या बॉटलमध्ये, बरोबर ना? व्यापारी डोकं होतं त्याचं लक्ष गेलं, एकच बॉटल आहे, काहीतरी खतरनाक दिसायला याच्याकडे. तो गेला त्याच्याकडे. तो म्हटला, काय बाबा याच्यात? तो म्हटला, याच्यात एक भूत आहे. आणि काय कामाचं आहे हे भूत? तो म्हटला, साहेब या भूताला तुम्ही कुठलंही काम सांगा, तो ते चुटकी सरशी संपवून दाखवतो. व्यापारी आश्चर्यचकित होऊन बघू लागला, खरंच असं होईल? त्याला वाटलं, यार आपला व्यापार तर इतक्या वेगवेगळ्या देशांमध्ये, इतका मोठा आपला व्यापार आहे, जर खरंच हे भूत जर काम जर करत असेल तर माझे कामं तर खूप फास्ट होतील, मजा येईल. आणि आपल्या आशेही माणसांकडून कामं होईना, आपलं लक्ष देणं होईना, आपण हे भूत विकत घेऊ. तो म्हटला, भूताची किंमत काय? तो म्हटला, फक्त 5,000 रुपये. तर व्यापारी परत आश्चर्यचकित होऊन बघू लागला की अरे यार, तू म्हणतोय हे भूत इतकं भारी आहे, मग तू 5,000 का विकतोय? तर तो बाबा बोलला की हे बघा साहेब, भूत लई कामाचं आहे, पण जर याला काम नाही दिलं तर हे तुम्हाला खाणार, हे नक्की आहे. म्हणजे त्या भूताची खासियत काय होती की जर तुम्ही त्याला काम दिलं तर तो काम करणार आहे, पण जर तुम्ही त्याला काम दिलं नाही तर तो तुम्हाला खाणार, मालकाला खाणार. व्यापारी विचारात पडला, काय करावं? पण व्यापाऱ्याकडे भरपूर मोठा व्यवसाय होता, भरपूर कामं होते. व्यापाऱ्यांनी विचार केला, यार एवढे काम आहेत, याच्याकडून कधी व्हायचे आहेत. त्यांनी ते भूत विकत घेतलं, घरी घेऊन आला. घरी घेऊन आल्यावर त्यांनी विचार केला, आता आपण याला एक काम देऊ. काम देताना व्यापाऱ्याला वाटलं, महिनाभर आता हे भूत काही परत आपल्याकडे येणार नाही, कारण काम खूप मोठं दिलेलं होतं आणि बाहेरच्या देशातलं काम दिलेलं होतं. व्यापाऱ्याने काम सांगितलं, भूत गेलं. इकडं व्यापाऱ्याचं जेवण होत नाही तर भूत परत आलं. म्हटलं काम झालंय. त्याला आश्चर्य वाटलं, काय स्पीड आहे यार. कुठंतरी त्याला आनंद वाटला, पण हळूच त्याच्या मनामध्ये एक टेंशन निर्माण झालं. यार अगर ये इतने स्पीड से अगर वर्क करेगा तो अपने तो काम ही खत्म हो जाएंगे. आणि मग त्याला आठवलं, त्या माणसाने काय सांगितलेलं होतं की हे जर भूताला तू जर काम दिलं नाही तर हे तुला खाणार. त्याला टेन्शन आलं. मग याने अजून मोठे कामं दिले. ते भूत जायचं, करून यायचं. हा भाऊ अजून टेन्शनमध्ये. हा भूताला कामं सांगायला, भूत काम करायला, याला कामाचा आनंद भेटणंच, याला टेन्शन वाढायला, याचा बीपी वाढायला. हा परेशान झाला. परेशान झाल्यामुळे आजारी पडला. आजारी पडल्यावर त्याच्या मित्राने विचारलं, अरे बाबा काय प्रॉब्लेम आहे? तो म्हटला, यार मी एक शहाणपणा केला आहे. मी एक भूत आणलं. भूताचं कॅरेक्टर आहे की ते काही काम करू शकतं, पण जर काम नाही दिलं तर ते मला खाणार आहे. आणि आता यातून मार्ग कसा काढू? मग त्या गावामध्ये एक साधू महाराज येणार होते, हे त्याच्या मित्राला माहिती होतं. तो म्हटला, चल बाबा मी तुला काय एक काम करतो. आता हे काही दुसरीकडून निपटणारी गोष्ट नाही. आता आपल्याला या साधू महाराजांकडे जावं लागेल, तेच काहीतरी आपल्याला यातून मार्ग सांगतील. तो त्या व्यक्तीला घेतो, व्यापाऱ्याला घेतो, त्या साधू महाराजाकडे जातो. गेल्यानंतर हा सगळं सांगून टाकतो, असं असं झालंय, मी भूत विकत घेतलं, ते मला खाणार आहे. तो हसायला लागतो आणि तो म्हणतो, एक काम कर,
त्या भूताला सांग जगातला सगळ्यात मोठा बांबू घेऊन ये. म्हणजे पुढे काय, तो बांबू तुझ्या अंगणामध्ये त्याला रोवायला लाव. पुढे काय, त्या बांबूचं त्याला काय सांगायचं, मी जोर काही म्हणत नाही तोवर खालून वर वरतून खाली मोजत राह. याचा अर्थ हा होता. आणि या गोष्टीत ते जे भूत होतं ते भूत आहे तुमचं मन. या मनाला जर तुम्ही काम दिलं नाही तर ते तुम्हालाच खाणार आहे.